महत्वाची आणि मोठी बातमी आहे. राज्यातील 17,500 मराठी शाळा बंद होणार आहेत. शाळा बंद करायच्या की समायोजन याबाबत विचार सुरू आहे. 17,500 शाळेत विद्यार्थी पटसंख्या 20 पेक्षाही कमी आहे. शाळांसोबतच विद्यार्थ्यांचं भविष्य त्यामुळेच टांगणीला लागलंय. हे भाई तू एवढा धावत का आलास? हा ना, एवढं घाबरवलंस आम्हाला. मया तुला झेंडा आठवते? शाळेत असताना पकडापकडी खेळताना एकदा इथे पडलेलो, तुझ्या डोक्याला लागलेला. चांगलंच आठवते. आणि हे धक्के तर आता बांधलेत रे. पहिले खांब होते आणि मधली सुट्टी झाली का जेवायला खांब्याजवळ पहिला जाऊन कोण बसेल ह्याची शर्यत लावायचो. आठवते? हो रे, काय दिवस होते ते. हो रे एसके, पण तुला हे अचानक काय आठवतोय? कारण महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद पडतायत आणि उद्या जर जाऊन ह्या आपल्या शाळेचा नंबर आला तर, अरे जिथे मराठी भाषा आपल्या अंगा खांद्यावरती खेळली, पहिल्यांदा आपण 12 खडी गिरवली, अरे जिथे आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेच्या आपण धडे शिकलो. खूप साऱ्या आठवणी आहेत. काल आपल्या होत्या, उद्या इथे शिकणाऱ्या मुलांच्या असतील. आपल्या या छोट्याशा मराठी शाळेला ना AC आहे ना स्विमिंग पूल आहे, पण ठोपरं फोडून घेणारे आपले मातीचे मैदान तर आहेत. तुला माहितीये गाडगे बाबांचं एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणं तंत्र. अशा आपण सकाळी घोषणा देत गावात फिरायचो, शाळेभोवताली साफसफाई ठेवायचो, अजिबात कचरा नसत करायचो. अरे ही सगळी शिस्त कुठे लागली आपल्याला? अरे इथेच मराठी शाळेत. बोलायला गेलो तर खूप काय आहे रे, पण ऐकणारा पाहिजे ना. तू तर तुझ्या मुलांना इंग्लिश मिडियमला टाकलंयस. असंच जर चालू राहिलं तर हा वर्ग, ही बाक, सगळं काही कायमचं रिकामं होऊन जाईल रे. आणि मराठी शाळेचं महत्व ह्या येणाऱ्या पिढीला कधी समजणारच नाही. अरे 1 2 3 4 1 2 3 4. आपली मराठी भाषा जर वाचवायची असेल तर त्यासाठी आपल्याला मराठी शाळाही वाचवली पाहिजे आणि त्यासाठी आपणच आपल्या मुलांना मराठीमधूनच शिकवायला पाहिजे. 2 3